नमस्कार. देवगिरीचा इतिहास या ऐतिहासिक चॅनलमध्ये सर्व प्रेक्षक तसेच इतिहास प्रेमींचे सहर्ष स्वागत. आज आपण एक नवीन विषय घेऊन आलेलो आहे, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ, त्यांची नावे, त्यांची कर्तव्ये याची इत्थंभूत माहिती आज तुम्हाला देणार आहे. सर्वप्रथम पंतप्रधान पेशवा आणि छत्रपतींनी राज्याभिषेक केल्यानंतर जे अष्टप्रधान मंडळ नेमलं होतं त्याच्यामध्ये मोरोपंत त्र्यंबक पिंगळे हे पहिले पंतप्रधान म्हणजेच पेशवे नियुक्त केले गेले होते. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळामध्ये प्रथम आणि सर्वोच्च क्रमांकाचे मंत्री छत्रपती शिवाजी महाराजांनंतर स्वराज्यावर यांचा अधिकार आणि शिक्का चालत असे. स्वराज्याच्या सर्व राज्यकारभारात यांना देखरेख ठेवावी लागत असे. तसेच महाराजांच्या गैरहजेरीमध्ये राजांचा म्हणजेच महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रतिनिधी या नात्याने राज्यकारभार पंतप्रधानांनाच सांभाळावा लागत असे. यावरून या पदाचे महत्त्व आपल्याला लक्षात येते. पंतप्रधानाला त्यावेळेला वार्षिक असे 15,000 होन पगार मिळत असे. आता दुसरे मंत्री, त्यांचं नाव पंत अमात्य म्हणजे मुजुमदार. पहिले मुजुमदार म्हणून रामचंद्र निळकंठ यांचं नाव येतं. मंत्रिमंडळातील हे महत्वाचे मंत्री होते किंवा हे पद महत्वाचं आहे. स्वराज्यातील सर्व महाल म्हणजे आजचा तालुका, परगणा म्हणजे जिल्हा यांचं एकूण जमा खर्च त्या महाल परगण्यातील अधिकाऱ्यांकडनं लिहून घेऊन तो हिशोब तपासून बरोबर आहे की नाही हे पाहण्याचे त्यांचे काम होते. तसेच लिहून तपासून तो हिशोब महाराजांसमोर सादर करावा लागत असे. पंत अमात्यांना वार्षिक पगार होता 12,000 होत. आता 3 नंबरचे मंत्री पंत सचिव म्हणजेच सुरनीस. सर्वप्रथम स्वराज्याचं राज्याभिषेक झाल्यानंतर जे सुरनीस होते त्यांचं नाव अण्णाजी पंत दत्तो. हे मंत्रीपद सुद्धा एक महत्वाचं मंत्रीपद होतं. सर्व येणाऱ्या जाणाऱ्या पत्रव्यवहारांवर लक्ष ठेवणं हे त्यांचं काम होतं. छत्रपती शिवाजी महाराजांकडून निरनिराळ्या सुभेदारांना व इतर अधिकाऱ्यांना वेळोवेळी आज्ञापत्रे पाठवणे, तसेच प्रत्येक आज्ञापत्र खलिता जाण्यापूर्वी त्यावर पंत सचिवांना लक्ष ठेवावे लागत असे. स्वराज्याचे सर्व दप्तर सांभाळण्याचे कामही याच मंत्र्यांकडे होते. तसेच जमीन महसुलाच्या व्यवहारांवरही त्यांचं लक्ष ठेवणं हे कर्तव्य होतं. या पंत सचिवांना वार्षिक पगार होता 10,000 होन. आता 4 नंबरचे मंत्री, ज्यांना वाकनीस म्हटलं जायचं, ते होते दत्ताजी पंत त्र्यंबक. यांच्याकडे महाराजांच्या खासगी कारभाराकडे लक्ष ठेवण्याचे काम असे. महाराजांची रोजनिशी ठेवणे, त्यांच्या भोजन व्यवस्थेकडे लक्ष ठेवणे, त्यांच्या वैयक्तिक संरक्षणाकडे लक्ष पुरवून त्याचं नियोजन लावणे, खाजगी तसेच कौटुंबिक आमंत्रण करण्याचं स्वीकारण्याची अशी कामे त्यांना करावी लागत असत. यांना वार्षिक पगार होता 10,000 होत. आता सर्वात महत्वाचं म्हणजे राज्य चालतं, ज्याच्या जीवावर चालतं, ते म्हणजे सेनापती. तर पहिले सेनापती होते
छत्रपती शिवाजी महाराजांचे मेहुणे सखे हंबीरराव मोहिते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याचे घोडदळ व पायदळ असे 2 प्रमुख विभाग होते. या विभागांचा प्रमुख म्हणजे सेनापती. घोडदळ वळवून फक्त पायदळासाठी एक स्वतंत्र सेना प्रमुख होता, पण त्याचा महाराजांच्या मंत्रिमंडळात समावेश नव्हता. स्वराज्याच्या सर्व सैन्यावर सेनापतीची हुकूमत चाले. सैन्याला नवनवीन डाव शिकवणे, व्यूहरचना शिकवणे, सैन्य अद्ययावत ठेवणे, सर्व शस्त्रास्त्र अद्ययावत ठेवणे हे सेनापतीचं काम असे. यांना वार्षिक पगार होता 10,000 कोण. आता पंत सुमंत म्हणजे डबीर. रामचंद्र त्रिंबक हे राज्याभिषेकानंतरचे पहिले डबीर. हे स्वराज्याचे परराष्ट्र मंत्री होते. परराष्ट्रांना खलिते म्हणजे पत्र पाठवणे, परराष्ट्राकडून आलेले पत्र खलिते घेणे, परराष्ट्रांसंबंधी नियमितपणे महाराजांना माहिती अद्ययावत करणे, सल्ला देणे, महाराजांचं त्या सल्ल्यावरती जे काही आदेश असेल त्याचं पालन करणे आणि परराष्ट्रातून हेरांच्या साहाय्याने गुप्त बातम्या काढणे, तसेच आपले गुप्तहेर परराज्यामध्ये पेरणे हे जबाबदारीचं काम डबीरांना करावं लागत असे. अशा या पंत सुमंतांना म्हणजे डबीरांना वार्षिक पगार होता 10,000 होन. न्यायाधीश. राज्य आलं की तंटे बखेडे प्रजेमध्ये आले, त्याच्यासाठी हे सर्वोत्तम आणि गरजेचं असं पद. तर पहिले न्यायाधीश होते निराजी पंत रावजी. हे स्वराज्याचे सरन्यायाधीश होते. दिवाणी व फौजदारी दोन्ही प्रकारच्या गुन्ह्याबाबत खटले चालवून न्यायनिवाडा करून रयतेला न्याय देणे हे त्यांचे काम होते. यांना वार्षिक पगार होता 10,000 होन. आता पंडितराव म्हणजे दानाध्यक्ष. मराठा साम्राज्याचे पहिले पंडितराव होते मोरेश्वर पंडित. हे धर्म खात्याचे प्रमुख होते. दान धर्म करणे, पंडित विद्वान ब्राह्मणांना सन्मान करणे, यज्ञ होम करणे, नियमित चालणाऱ्या धार्मिक कार्याबद्दल सल्ला देणे, शास्त्रार्थ पाहणे ही कामे यांना करावी लागत असत. त्याचबरोबर शिक्षण व्यवस्थेची निर्मिती करणे, राजाविषयी प्रजेच्या मनामध्ये आपुलकी भाव जागृत व्हावा यासाठी त्या शिक्षण व्यवस्थेमध्ये विषय निवडून ते विषय नवीन विद्यार्थ्यांना शिकवणे अशी कामं पंडितरावांची होती. तर अशा प्रकारे आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे मंत्र्यांची नेमणूक करताना म्हणजे राज्याभिषेक करताना जी घटना म्हणता येईल त्याला ती लिहिली गेली. तर त्याच्यामध्ये महाराजांनी एक प्रचंड मोठी दक्षता घेतली होती. प्रत्येक व्यक्तीचे गुणदोष पाहूनच त्यांची नेमणूक केली जात असे. एखाद्या प्रधानाच्या पश्चात त्यांच्या मुलांना किंवा नातेवाईकांना ते या पदास लायक नसतानाही केवळ ती मंत्र्यांची मुले म्हणून मंत्रिपद देण्यास महाराजांचा प्रचंड विरोध होता. म्हणजे महाराज गुणवत्तेला किती महत्त्व देत होते हे यावरून सिद्ध होते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवाजी.